नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनानं अर्थात कप्पडकळीनं बाळीवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरात मंगलमय वातावरणात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याची शुक्रवारी रात्री सांगता झाली। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा यात्रा सोहळा मकर संक्रांतीनिमित्त प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतो। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगण यात्रा सोहळ्यात अत्यंत उत्साहात सहभागी होतात। यंदा सोमवार दिनांक 12 जानेवारीपासून यन्निमज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं यात्रेला मोठ्या मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला होता। मंगळवारी 13 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला। बुधवारी 14 जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर होम प्रदीपनाचा सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर प्रचंड उत्साहात शोभेच्या दारुकामाची तसंच यंदाच्या वर्षी नवीनच आणलेल्या 300 ड्रोनच्या लेझर शोचा कार्यक्रम पार पडला। शुक्रवारी 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता देशमुख यांच्या वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा होऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली। दरम्यान शुक्रवारी रात्री कप्पडकळीचा अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा कार्यक्रम होता। रात्री 10 वाजता हिरेहब्बू वाड्यात प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली। या प्रसंगी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू तसंच विकास हिरेहब्बू यांच्यासह अन्य मानकरी आणि भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। या ठिकाणी मानाच्या 7ही नंदीध्वजांचं आगमन झाल्यानंतर या 7ही नंदीध्वजांनी मोठ्या भक्तिभावानं श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या गर्भमंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या। एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषानं यावेळी मंदिर परिसर दुमदुमून गेला। त्यानंतर मानाच्या 7ही नंदीध्वजांची पूजा हिरेहब्बू यांच्या हस्ते होऊन मंगलमय वातावरणात आरती झाली। या सर्व विधीनंतर अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात मानाच्या नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनाचा अर्थात कप्पडकळीचा मुख्य कार्यक्रम झाला। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली। या यात्रेसह थेट प्रक्षेपण इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूरसह इतर राज्यातून फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात आल्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलचे आभार मानण्यात आले। यानंतर उपस्थित भक्तगणांना प्रसाद देण्यात आला। असंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला। अत्यंत मंगलमय अशा वातावरणात कप्पडकळी अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाच्या कार्यक्रमानं यात्रेची आनंदात उत्साहात सांगता झाली। यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सर्वांच्या सहकार्यानं यात्रा सोहळा यशस्वी झाल्याचं तसंच सर्व धार्मिक कार्यक्रम वेळेवर पार पडल्याचं सांगून सर्वांचे मनापासून आभार मानले। भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसंच अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। मल्लिकार्जुन मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।